असा हा सोया चाप नक्की एकदा घरी बनवून तुम्ही खाऊन पहा. अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे पाडेल अशी ही रेसिपी आहे. अगदी हॉटेलपेक्षाही छान होतं. नक्की तुम्ही करून पहा. नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपल्या मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला सोया चाप बनवून दाखवणार आहे. आता तुम्हाला सोया चाप खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सोया चाप बनवण्याकरता मी इथे बाजारातील रेडीमेड फ्रोझन सोया चाप घेतलेले आहे. साधारण अर्धा किलो एवढे सोया चाप घेतलेत. हे घरी पण सोया चाप बनवता येतात. थोडीशी वेळ जास्त लागतो, परंतु जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करून कळवा. मी नक्कीच हा व्हिडिओ बनवेन. गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले आहे. यामध्ये आपल्याला सर्व सोया चाप घालून घ्यायचं आहे. तर हे जे स्टिक आहेत सोया चापला ते इझिली निघत नाही, म्हणून आपल्याला हे 2 मिनटं फक्त आपल्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे. त्यामुळे हे सोया चाप आपले स्टिकमधून बाहेर निघतील. 2 मिनिट सोया चाप उकडून घेतल्यानंतर पुरणाच्या चाळणीवरती हे आपल्याला घालून घ्यायचे आहे, म्हणजे यातील पाणी वेगळं होईल आणि हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे. इकडे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे मी कापून घेतलेत. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि छान असा गुलाबी रंगावरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर यामध्येच आपल्याला 3 मध्यम आकाराचे टोमॅटो एकदम लालसर घ्यायचे. ते कट केलेले यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. स्टीलची कढई वापरल्यामुळे ही पटकन खाली लागते, त्यामुळे यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हे कांदा आणि टोमॅटो खाली लागणार नाही. आता मस्त मऊसूद असा कांदा आणि टोमॅटो परतून घेतलाय. थंड करून घेऊयात. इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक वाटून घेतल्यात. आता थंड झालेला हा मसाला देखील छान असा बारीक वाटून घ्यायचा. सोया चाप आता पूर्ण थंड झाल्यानंतर या स्टिक सोया चापमधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. सोया चाप आपण उकडून घेतल्यामुळे अगदी सहज ह्या निघतात. तुम्ही एकदा या माझ्या पद्धतीने नक्की सोया चाप बनवून पहा, खूप छान लागतो. तर बघा, यानंतर आता या सोया चाप आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत. लहान मोठ्या तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. यानंतर आता सर्व सोया चाप आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. सोया चाप तळल्यानंतर त्याच्या ज्या लेयर असतात त्या छान उघडल्या जातात आणि जो मसाला आहे आपण घालणार आहे तो यामध्ये आतपर्यंत जातो आणि सोया चाप खायला खूप छान लागतात. एकदम जास्तही तळायचं नाही, एकदम कुरकुरीत करायचं नाही. थोडा अगदीच 2 ते 3 मिनिट ह्या सोया चाप आपल्याला तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. याचप्रमाणे उरलेले सर्व सोया चाप मी तळून घेतले. यानंतर मॅरिनेशनसाठी 1 वाटी दही घालायचं, 1 चमचा इथे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा आपल्याला इथे कस्तुरी मेथी घालायची आहे. आता घातलेले सर्व साहित्य छान असं या सोया चापला लावून घ्यायचं. यानंतर आता एक गॅसवरती जाळी ठेवलेली आहे. त्या जाळीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि सर्व सोया चाप यावरती ठेवून घ्यायचे आहेत. हॉटेलमध्ये जो तंदुरी स्मोकी फ्लेवर असतो तो आणण्याकरता आपल्याला ही स्टेप करायची आहे. जर तुम्हाला ही स्टेप नसेल करायची तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आपण तंदुरी जशी भाजतो त्याचप्रमाणे हे सोया चाप आपल्याला छान असे काळसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. वरून देखील या सोया चापला थोडे थोडे ब्रशने तेल लावून घ्यायचं. मध्यम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सोया चाप छान असे भाजून घ्यायचे आहेत. मुलांनी पहिल्यांदाच हे सोया चापची भाजी हॉटेलमधून पार्सल मागवली होती. आम्ही सर्वांनी खाल्ल्यानंतर ती सर्वांना खूप आवडली, म्हणून मी एकदा घरी ट्राय केली तर ती देखील सर्वांना खूप आवडली. त्यानंतर आम्ही आता हॉटेलमधून कधीच मागवत नाही. सर्व सोया चाप याच पद्धतीने भाजून घेतले. यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल घातलं. बनवलेले कांदा आणि टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि छान अशी 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची. यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा आपल्याला अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. आता हे सर्व साहित्य या मसाल्यासोबत आपल्याला छान असं 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला यामध्ये मी 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. आता ही भाजी एकदा मिक्स करून घ्यायची, म्हणजे हे मसाले यामध्ये छान असे मिक्स होतील. तर बघा, अशा पद्धतीने झालेले आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं. तर आता मला हे पाणी थोडंसं कमी वाटतंय ग्रेव्ही, त्यामुळे पुन्हा एकदा अर्धा ग्लास मी पाणी घातलं. त्यानंतर हे सोया चाप यामध्ये घालून घ्यायचे
आता या भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती ही आपल्याला साधारण 5 मिनिट एवढी शिजवून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर एकदा चमच्याच्या मदतीने ही भाजी अशी हलवून घ्यायची. तर साधारण 5 मिनिट एवढी ही भाजी मी मंद गॅसवरती शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर वरून आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे आणि अर्धा चमचा एवढं बटर घालायचे आहे. वरून थोडीशी कापलेली कोथिंबीर घातली तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने ही भाजी तयार होते. खूप मस्त लागते. याच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा. खूप छान लागते. अगदी बोटं चाटून पुसून खाल एवढी मस्त लागते. ही चपातीसोबत, रोटीसोबत खूप छान लागते किंवा मग भातासोबत देखील मस्त लागते. नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.